विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील संख्याज्ञान या घटकावर आधारित वेगवेगळे व्हिडिओ आपण पाहत आहोत। या संख्याज्ञानामध्ये बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या हा एक आपल्याला घटक आहे। यावर आधारित प्रश्न असणारा स्वाध्याय क्रमांक 4 आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। यातील प्रश्न 1 आहे 1/m + n याची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 19 आहे। जर n बरोबर ऋण 4 असेल तर m ची किंमत काढा। 2018 साली झालेल्या परीक्षेमध्ये हा आलेला प्रश्न आहे। आपण सोडवूया। आपल्याला दिलेली जी संख्या आहे ती आहे 1/m + n अशी आपल्याला संख्या दिलेली आहे आणि याची गुणाकार व्यस्त संख्या दिलेली आहे ऋण 19। तर आपण याचा गुणाकार व्यस्त करूया। गुणाकार व्यस्तामध्ये छेदातील जी संख्या असते ती अंशात जाते आणि अंशातील संख्या छेदात येत असते, त्यामुळे याचा जो गुणाकार व्यस्त आहे तो होणार आहे m + n। छेदामध्ये 1 हा लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो। m + n/1 म्हणजेच m + n असतो। आपण फक्त m + n घेऊया। इथे एक व्यवस्थित लक्षात घ्या, ह्या दोन्हींचा अर्थ एकच आहे। m + n/1 आणि m + n हे एकच आहे, दोन्हीमध्ये काही फरक नाही। एक छेद आपण लिहिला नाही तरी चालतो। आपण लिहित असताना कोणतीही संख्या जेव्हा लिहितो, समजा मी 100 लिहिले तर याचाच अर्थ 100/1 असा असतो। फक्त आपण तो छेद लिहित नाही, परंतु प्रत्येक पूर्णांकाला छेद 1 हा असतोच। तेव्हा 1/m + n याचा गुणाकार व्यस्त होईल m + n/1 म्हणजेच m + n। इथपर्यंत आपण आलो। आता या गुणाकार व्यस्ताची जी किंमत आहे ती आपल्याला दिलेली आहे ऋण 21। मग m + n बरोबर या गुणाकार व्यस्ताची जी किंमत आहे ती ऋण 19 अशी आपल्याला दिलेली आहे। आता आपण m + n बरोबर ऋण 19 लिहूया। आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे m + n बरोबर ऋण 21। जर n बरोबर ऋण 4 असेल तर m ची किंमत काढायची। आता n ची आपल्याला किंमत दिलेली आहे ऋण 4। आपल्याला हे जे समीकरण मिळालं या समीकरणामध्ये n च्या जागी आपण ऋण 4 लिहूया। मग येईल m + ऋण 4 बरोबर ऋण 19। हे समीकरण आपल्याला मिळालं। आता हा अधिक वजा वजा होईल, म्हणजे होईल m - 4 बरोबर ऋण 19। हा -4 आपण पलीकडे पाठवूया। हा -4 तिकडे +4 होईल, इकडे राहील m बरोबर ऋण 19 + 4 आणि ऋण 19 + 4 ही क्रिया जर आपण केली तर आपल्याला मिळतात ऋण 15। कारण जेव्हा अधिक वजाची बेरीज किंवा वजा, कारण ऋण 19 आणि +4 यांची जर आपण बेरीज केली तर 19 मधून 4 गेले 15 आणि मोठ्याचं चिन्ह आहे ऋण, त्यामुळे इथे ऋण देणार आहोत। m ची किंमत आपल्याला मिळालेली आहे ऋण 15। पर्याय पाहूया। इथे पहिल्या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक 3 आहे ऋण 15, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 ऋण 15। यानंतर दुसरा प्रश्न पाहूया। ऋण 7/9 कंसाचा ऋण 5वा या संख्येची पुढील पर्यायांपैकी कोणती संख्या गुणाकार व्यस्त नाही? पहिल्यांदा आपण दिलेली संख्या लिहून घेऊया। आपल्याला दिलेली संख्या आहे ऋण 7/9 आणि या संपूर्ण कंसाचा ऋण 5वा आणि याचे खाली 4 पर्याय दिलेले आहेत। या 4 पर्यायांपैकी कोणती संख्या गुणाकार व्यस्त नाही? यापैकी एक संख्या आहे ती याची गुणाकार व्यस्त नाही, बाकीच्या 3 ह्या याची गुणाकार व्यस्त आहेत। आता आपल्याला ती संख्या ओळखायची आहे। जर आपण पहिला पर्याय पाहिला तर फक्त ऋणाचं चिन्ह इथं मध्यभागी लिहिलेलं आहे। पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे ऋण 7/9 आणि याचा ऋण 5वा। तर ही जी संख्या आहे ही पहिल्या संख्येप्रमाणेच आहे, म्हणजे ही आणि ही संख्या बरोबरच आहे। तेव्हा ही या संख्येची गुणाकार व्यस्त नाही, कारण गुणाकार व्यस्तामध्ये आपल्याला अशी संख्या लागते की तिथे जर गुणाकार केला तर गुणाकार 1 येतो। उदाहरणार्थ 1/10 गुणिले जर आपण 10/1 केलं
तर इथे 10 एके 10, 10 एके 10 सगळा भाग जाऊन गुणाकार 1 येईल. म्हणजे 1/10 याची 10/1 ही गुणाकार व्यस्त आहे. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण घेऊ. समजा 4/5 असेल तर याला 5/4 ने गुणलं तरीसुद्धा 1 येणार आहे, कारण 4 एके 4, 4 एके 4 भाग जाईल, 5 एके 5, 5 एके 5 1 येईल. म्हणजे 4/5 याचा गुणाकार व्यस्त 5/4 आहे. तर या ठिकाणी या दोन्ही संख्या समान असल्यामुळे खरं तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. कारण खाली दिलेल्या पर्यायांपैकी पहिलीच संख्या अशी आपल्याला मिळाली की जी हिचा गुणाकार व्यस्त नाही. परंतु उरलेल्या ज्या 3 संख्या आहेत त्या तीनही संख्या याचा गुणाकार व्यस्त आहेत. हे समजून घेण्यासाठी आपण थोडंसं सोडवून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार करूया. ही आपल्याला दिलेली संख्या आहे. आता आपल्याला जो दुसरा पर्याय दिलेला आहे तो आहे -9/7 आणि याचा -5 हा आपल्याला पर्याय दिलेला आहे. ही वरती आपल्याला दिलेली संख्या होती आणि ही संख्या आपल्याला दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेली आहे. आपल्या लक्षात येईल की इथे छेदातला 9 वर गेलेला आहे आणि अंशातला 7 खाली आलेला आहे आणि घात तोच आहे. म्हणजे जर यांचा आपण गुणाकार केला दोघांचा तर तो असा होईल -7/9 याचा -5 ही आपल्याला दिलेली संख्या गुणिले -9/7 आणि याचा -5. आता आपण हे पुढे सोडवून बघूया. आपण प्रत्येकाचा जो घात आहे तो त्याच्या डोक्यावर लिहूया. -7चा -5 छेद 9चा -5 गुणिले -9चा -5 छेद 7चा -5. आपल्या लक्षात येईल की इथे अंश आणि इथला छेद कॅन्सल होईल, 1चा भाग बसेल आणि इथे सुद्धा 1चा भाग बसेल, म्हणजे हा गुणाकार 1 येतो. याचा अर्थ हा जो दुसरा पर्याय आपल्याला दिलेला होता, हा दुसरा पर्याय हा याचा गुणाकार व्यस्त आहे. यानंतर इथे पाहिलं तर तसंच आहे. 9 खाली -7 दिलेला आहे. हा -7 हे ऋणचिन्ह आपण वरच्या बाजूला लिहून अशाच प्रकारे ही संख्या लिहू शकतो. या दोन्ही संख्या सेम आहेत, त्यामुळे हा जसा गुणाकार व्यस्त आहे तसा हा देखील याचा गुणाकार व्यस्त आहे. आणि इथे -7/9 कंसाचा -5 ही संपूर्ण टर्म, ही संपूर्ण राशी छेदामध्ये टाकली आहे, म्हणजे हा सुद्धा गुणाकार व्यस्त आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2, 3 व 4 हे दिलेल्या राशीचे गुणाकार व्यस्त आहेत. फक्त पहिला पर्याय हा गुणाकार व्यस्त नाही, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. -7/5 च्या गुणाकार व्यस्तात x मिळवले असता बेरीज 0 येते तर x ची किंमत किती? आपल्याला एक संख्या दिलेली आहे, ती पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. संख्या आहे -7/5 आणि आपल्याला सांगितलं आहे की याच्या गुणाकार व्यस्तात x मिळवले असता. याचा गुणाकार व्यस्त काढूया. गुणाकार व्यस्त येईल -5/7. ही आपल्याला दिलेली मूळ संख्या आणि हा तिचा आपण गुणाकार व्यस्त काढला. गुणाकार व्यस्त करत असताना आपण छेदातील जी संख्या आहे ती अंशात घेतली आणि अंशातील संख्या छेदामध्ये घेतलेली आहे. चिन्हात बदल करायचा नाही आहे. हा गुणाकार व्यस्त मिळाला. आता पुढील भाग पाहूया प्रश्नाचा. या गुणाकार व्यस्तात x मिळवले असता बेरीज 0 येते. म्हणजे याच्यामध्ये जर आपण x मिळवला तर ही जी बेरीज आहे ही 0 येते. मग x ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता आपण हे थोडंसं x सुरुवातीला घेऊया. x हा ऋण आहे त्यामुळे इकडे येईल -5/7 बरोबर 0. आता -5/7 आपण पलीकडे पाठवूया. x बरोबर इथे ऋण आहे तो तिकडे अधिक होणार, 0 अधिक 5/7. 0 आणि 5/7 यांची बेरीज आहे ते 5/7. म्हणजे आपल्याला ही जी x ची किंमत आहे ती मिळालेली आहे 5/7. हा पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 3 आहे 5/7. त्यामुळे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे 13/15 या संख्येस 19/21च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती? आपण एक एक गोष्ट समजून घेऊया. पहिल्यांदा 13/15 या संख्येस म्हटलं आहे, त्यामुळे ही संख्या आपण जशीच्या तशी लिहूया.
संख्या आहे, मूळ संख्या दिलेली आपल्याला 13/15. आता याच्यावर क्रिया काय करायची आहे तर या संख्येस 19/21च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणायचं आहे. 19/21चा गुणाकार व्यस्त येईल 21/19. फक्त आपण अंश आणि छेद यांची बदलाबदल केली गुणाकार व्यस्त करत असताना. आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण करत आहोत. 13/15ला 19/21च्या गुणाकार व्यस्ताने आपण गुणणार आहोत. तर हा गुणाकार करून घेऊया, मग प्रश्नाचा पुढील भाग सोडवता येईल. हा गुणाकार सोडवत असताना सोपं रूप देता येईल आपल्याला. 3ने 15ला भाग जातो आणि 21ला सुद्धा, तेव्हा 3×5 = 15 आणि 3×7 = 21. इथे 13 × 7 13×7 होतील 91 छेद 19×5 = 95. आपल्याला नवीन संख्या मिळालेली आहे, गुणाकार मिळालेला आहे 91/95. आता या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती? पुन्हा या गुणाकाराचा आपल्याला गुणाकार व्यस्त सांगितला आहे. अंश आपण छेदात आणि छेद अंशात लिहायचा आहे. तर 95 वरती जाईल आणि खाली येईल 91. हा याचा गुणाकार व्यस्त आहे. शेवटी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 95/91. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 आहे 95/91. तेव्हा या चौथ्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे 5वा प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न आहे 7/4चा बेरीज व्यस्त व 4/7चा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती? इथे आपल्याला बेरीज व्यस्त ही संकल्पना आलेली आहे. बेरीज व्यस्त म्हणजे अशी संख्या की दिलेल्या संख्येमध्ये जर ती संख्या मिळवली तर उत्तर 0 येतं. अशा संख्येला आपण दिलेल्या संख्येचा बेरीज व्यस्त असं म्हणत असतो. तेव्हा 7/4चा आपल्याला बेरीज व्यस्त काढायचा आहे. दिलेली संख्या आहे आपल्याला 7/4. आता साहजिकच याचा बेरीज व्यस्त येईल -7/4. कारण 7/4 मध्ये जर आपण -7/4 मिळवला तर ती बेरीज 0 येणार आहे. त्यामुळे इथे 7/4 याचा बेरीज व्यस्त आहे -7/4. बेरीज व्यस्त ही संकल्पना नीट समजून घ्या. जर आपल्याकडे 5 असेल तर याचा बेरीज व्यस्त येईल -5. कारण 5 मध्ये जर आपण -5 मिळवले तर 5 अधिक -5 म्हणजेच 5 - 5 होतात आणि उत्तर येतं 0. त्यामुळे 5 या संख्येचा -5 हा बेरीज व्यस्त आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे दिलेली संख्या होती 7/4. याचा बेरीज व्यस्त आपण काढलेला आहे -7/4. कारण या दोघांची बेरीज 0 येते. पुढे पाहूया. व 4/7चा गुणाकार व्यस्त. इथे 4/7 आहे, याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे. साहजिकच तो 7/4 येईल. आपण लिहून घेऊया. 7/4 गुणाकार व्यस्त लिहिलेला आहे. यांची बेरीज किती? या दोघांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. दिलेल्या संख्येचा बेरीज व्यस्त आणि 4/7चा गुणाकार व्यस्त यांची बेरीज, या दोघांची बेरीज करायची आहे. ही बेरीज करूया. -7 अधिक 7 0 होईल आणि खाली 4. कोणत्याही संख्येला शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर 0च येत असतं. त्यामुळे 0/4 म्हणजेच 0 आहे. तेव्हा दिलेल्या क्रिया केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 0. पर्याय पाहूया. इथे पर्याय क्रमांक 1 आहे 0. तेव्हा 5व्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 0. पुढील 6वा प्रश्न पाहूया. (3/5 व 2/7 यांच्या बेरजेत 5/4ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास बेरीज किती येईल? अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लक्षात ठेवायचं, प्रश्नाचा एक एक भाग सोडवत जायचं. सुरुवातीला काय सांगितलं आहे? 3/5 व 2/7 यांच्या बेरजेत, म्हणजे यांची बेरीज पहिल्यांदा करून घ्यायची, मग हा प्रश्नाचा पुढील भाग वाचून त्यानुसार क्रिया करायची. सुरुवातीला आपण 3/5 व 2/7 यांची बेरीज करून घेऊया. आपल्याला दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या आहेत 3/5 आणि 2/7 यांची आपल्याला बेरीज करायची आहे.
इथे बेरीजचं चिन्ह देऊया. बेरीज होण्यासाठी छेद समान होणं आवश्यक आहे. इथे 7 आणि 5 यांचा गुणाकार येतो 35. इथे आपल्याला 35 आणण्यासाठी 5ला 7ने गुणावं लागेल, म्हणजे वरती सुद्धा 7ने गुणूया. 7 त्रिक 21 छेद 5 7 35 आणि इकडच्या बाजूला 7ला 35 करण्यासाठी 5ने गुणावं लागेल, वरती सुद्धा 5ने गुणूया. 2 पंचे 10 छेद 35. आता छेद समान झालेले आहे. आता फक्त आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज दोघांची येईल 21 आणि 10 31 अंश छेद 35. या दोघांची आपल्याला बेरीज मिळालेली आहे. आता प्रश्नाचा पुढील भाग पाहूया. यांच्या बेरजेत 5 अंश छेद 4ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास बेरीज किती येईल? आता 5 अंश छेद 4 याची गुणाकार व्यस्त संख्या येईल 4 अंश छेद 5. ही आपल्याला या बेरजेत मिळवायची आहे. 4 अंश छेद 5 आपण पुढे मिळवूया. 4 अंश छेद 5 ही संख्या मिळवायची आहे. आता इथे सुद्धा छेद समान झाल्याशिवाय आपल्याला बेरीज करता येणार नाही. इथे लक्षात येईल आपल्या की या 5ला जर 7ने गुणलं तर 35 छेद येणार आहे, म्हणजे छेद समान होईल. तेव्हा पहिला जो अपूर्णांक आहे किंवा पहिली जी परिमेय संख्या आहे ती तशीच लिहूया. 31 अंश छेद 35 अधिक 5ला 35 करण्यासाठी 7ने गुणावं लागेल, त्याच संख्येने अंशाला गुणावं लागेल. मग 7 गुणिले 4 येईल 28. 7 चौक 28 छेद 7 5 35. आता छेद समान झालेले आहेत. आता फक्त आपल्याला अंशांची बेरीज करायची आहे. इथे 31 अधिक 28 आहे 8 आणि 1 9. एककाची बेरीज झाली. दशकाची बेरीज येईल 3 अधिक 2 5 59 आणि छेदामध्ये 35 तसाच. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 59 अंश छेद 35. इथे पर्याय पाहिल्यावर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे 59 अंश छेद 35, म्हणजेच या 6व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न 7वा पाहूया. 7वा प्रश्न आहे 12 अंश छेद 18 8 अंश छेद 12 10 अंश छेद 15 आणि 16 अंश छेद 24 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? इथे आपल्याला एकूण 4 संख्या दिलेल्या आहेत. 1 2 3 4 चारही परिमेय संख्या आहेत आणि या चौघांची गुणाकार व्यस्त संख्या विचारली आहे. इथे गोंधळून जायचं नाहीये. हे अपूर्णांक स्वरूपामध्ये जे लेखन केलेलं आहे हे सगळे सममूल्य अपूर्णांक आहेत. जर आपले निरीक्षण केलं तर इथे बघा 6 दुने 12 6 त्रिक 18 म्हणजे 2/3 येईल. इथे 4 दुने 8 4 त्रिक 12 म्हणजे पुन्हा एकदा 2/3. 5 दुने 10 5 त्रिक 15 म्हणजेच 2/3 आणि 8 दुने 16 8 त्रिक 24 पुन्हा 2/3. म्हणजे या सर्व चारही संख्या सममूल्य आहेत आणि यांचं मूल्य 2 अंश छेद 3 आहे. म्हणजे सर्वांचं मूल्य एकच असल्यामुळे आपल्याला एकच सगळ्यांची गुणाकार व्यस्त संख्या काढता येणार आहे. आता या सर्वांचं जे मूल्य आहे ते आपण पाहिलं की यांना संक्षिप्त रूप दिलं तर प्रत्येक ठिकाणी 2 अंश छेद 3 येत आहे. मग याची गुणाकार व्यस्त संख्या साहजिकच 3 अंश छेद 2 येणार आहे. त्यामुळे हे जे दिलेल्या सर्व 4 संख्या आहेत या संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या 3 अंश छेद 2 येते. आपण पाहिलं ती कशा पद्धतीने येते ते लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. 6 दुने 12 6 त्रिक 18 4 दुने 12 4 त्रिक 12 4 दुने 8 4 त्रिक 12 5 दुने 10 5 त्रिक 15 8 दुने 16 8 त्रिक 24 म्हणजे 2 अंश छेद 3 हे प्रत्येक ठिकाणी येत आहे आणि सगळ्याची गुणाकार व्यस्त संख्या 3 अंश छेद 2 अशीच येणार आहे. त्यामुळे या 7व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढे 8वा प्रश्न पाहूया. 8वा प्रश्न आहे ऋण 12 अंश छेद 7चा गुणाकार व्यस्त आणि 12 अंश छेद 7चा बेरीज व्यस्त यांचा गुणाकार किती? आता इथे आपण एक एक भाग पाहूया. ऋण 12 अंश छेद 7चा गुणाकार व्यस्त. ऋण 12 अंश छेद 7 याचा गुणाकार व्यस्त पहिल्यांदा बघूया. दिलेली संख्या आहे ऋण 12 अंश छेद 7 याचा गुणाकार व्यस्त येईल ऋण 7 अंश छेद 12. यानंतर 12 अंश छेद 7चा बेरीज व्यस्त. दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे 12 अंश छेद 7. आता याचा जो बेरीज व्यस्त आहे तो येणार आहे ऋण 12 अंश छेद 7. इथे व्यवस्थित लक्षात घ्या. गुणाकार व्यस्तामध्ये छेदातील संख्या अंशात जाते, अंशातील छेदात येते आणि बेरीज व्यस्तामध्ये अशी संख्या घ्यावी लागते की त्या दोघांची बेरीज केल्यास उत्तर 0 येईल. 12 अंश छेद 7 अधिक ऋण 12 अंश छेद 7 केलं तर उत्तर 0 येणार आहे. त्यामुळे ही संख्या हिची बेरीज व्यस्त आहे आणि ही संख्या हिची गुणाकार व्यस्त आहे. आता या दोन संख्या आपल्याला मिळाल्या, यांच्यावर काय क्रिया सांगितली आहे ते पाहूया. यांचा गुणाकार किती? या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे.
तर आपण तो करून पाहूया. ऋण 7/12 गुणिले ऋण 12/7 अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार करावा लागेल. पहिल्या संख्येचा गुणाकार व्यस्त, दुसऱ्या संख्येचा बेरीज व्यस्त यांचा गुणाकार करायचा आहे. त्यामुळे या संख्येला या संख्येने इथे गुणलं, इथे भाग जाईल 7 एके 7, 7 एके 7 हा ऋण 1 येईल. त्यानंतर इथे 12 एके 12, 12 एके 12 हा सुद्धा ऋण 1 येईल. ऋण 1 गुणिले ऋण 1 धन 1 येतो. म्हणजे या गुणाकाराचं उत्तर धन 1 आलेलं आहे. इथे पर्याय क्रमांक 1 आहे धन 1, तेव्हा या 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. भाग देत असताना चिन्हाचा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, नाहीतर आपण ऋण 1 लिहिलं तर आपलं उत्तर चुकू शकतं. ऋण 1 गुणिले ऋण 1 धन 1 येणार आहे. त्यामुळे 8व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आता शेवटचा जो प्रश्न आहे आपल्याला दिलेला तो पाहूया. 1/छेद L अधिक K ची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 9 आहे. जर K बरोबर ऋण 5 असेल तर L बरोबर किती? इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे. आपल्याला दिलेली संख्या आहे 1/छेद L अधिक K, 1/छेद L अधिक K अशी संख्या दिलेली आहे आणि सांगितलं आहे की याची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 9 आहे. आता याची गुणाकार व्यस्त संख्या आपण काढूया. ही जी छेदातील राशी आहे ती अंशामध्ये जाईल L अधिक K आणि या छेदामध्ये 1 राहील, छेदामध्ये खाली 1 राहील, तो लिहिला नाही तरी चालेल. याची किंमत आपल्याला दिलेली आहे ऋण 9, ते आपण घेऊया. ही संख्या दिली आहे ऋण 9, म्हणजे आपल्याला समीकरण मिळालं L अधिक K बरोबर ऋण 9. इथे व्यवस्थित लक्षात घ्या, ही दिलेली संख्या आहे, या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 9 आहे. 1/छेद L अधिक K याचा गुणाकार व्यस्त येतो L अधिक K आणि ही किंमत आपल्याला ऋण 9 दिलेली आहे. पुढील भाग पाहूया. जर K बरोबर ऋण 5 तर L बरोबर किती? K ची किंमत आपल्याला दिलेली आहे ऋण 5. आता या समीकरणामध्ये आपल्याला फक्त ऋण 5 लिहायचं आहे. तर पुढे येईल L अधिक K म्हणजे ऋण 5 आहे, तेव्हा आपण इथं ऋण 5 लिहिले, बरोबर ऋण 9 तसेच येतील. पुढे सोडवूया. अधिक वजा वजा होतो, तेव्हा L वजा 5 बरोबर ऋण 9. L बरोबर हा ऋण 9 तसाच लिहिला. हा जो ऋण 5 आहे तो इकडे आल्यावर धन 5 होईल, अधिक 5 होईल. इथे येईल अधिक 5. आता इथे वजा 9 अधिक 5 ही जी बेरीज आहे येईल वजा 4, म्हणजे L ची किंमत आपल्याला वजा 4 अशी मिळालेली आहे. तर L ची किंमत आपल्याला विचारली होती. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला वजा 4 हे उत्तर मिळालेलं आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ऋण 4 हे येणार आहे. तर या ठिकाणी आपला हा स्वाध्याय पूर्ण होत आहे. या स्वाध्यायामध्ये आपण बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त या संख्या ज्ञानातील भागावर काही उदाहरणांचा सराव केला. अशाच आणखी उदाहरणांचा तुम्ही सराव करा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.